नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आत्ता मी व्लॉग सुरू करते. उद्या आम्हाला घरी जायचं आहे. फर्स्ट टाइम घरी जाताना आवरण्याचा इतका कंटाळा आला होता आम्हाला, बट स्टील आवरलं. आणि इकडे काय चाललंय तुम्हाला दाखवते. हे आमचं बाळ जे रात्री 8:30ला गुपचूप झोपायचं, आज 11:30 झाले तरी झोपायचं नाहीये. इतकी मजा घेते झोळीची. इतकं सारं सामान निघालंय, याच्यातलं लिटरली 70% सखीचं आहे आणि 30% माझं आहे. निखिलचं तर याच्यात नाहीच आहे, बट एवढं घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि इकडे बघा, अजून मला आवरायचं बाकी आहे. हसायचं नाही फटके दिन. पप्पा इतका चिभवतो आम्हाला. पी दे. ती मजा घेते आज जोळीची. तिला झोका कसा घ्यायचा तो कळलाय स्वतःहून. सखी झोप ना. सखी पहाटे 4ला उठायचंय आम्हाला. अरे तिला झोका घेता येतोय आज तिचं स्वतःहून, म्हणून ती एवढी खुश आहे. ऍक्च्युली आज फर्स्ट टाइम इतकं थकल्यासारखं वाटतंय, कारण पहाटे 4ला निघायचं, त्याच्यामुळे घरातली कामं पण आवरून जायची होती, जी दरवेळेस आवरायला ताई येतात त्या. त्यामुळे खूप सारी भांडी पण होती, त्यात घरं पण झाडून पुसून घेतले, कारण परत आल्यानंतर तो कचरा नाही सहन होत, अशी पण धूळ होते. बट परत थोडंफार तसं टाकून गेलं की चिडचिड होते, त्यामुळे आज प्रचंड थकल्यासारखं होतंय. बट स्किन केअर खूप गरजेचं आहे, कारण मोस्टली नाईट केअर, कारण घरात 2-3 कार्यक्रम आहेत, छोटे नाही बऱ्यापैकी मोठे कार्यक्रम आहेत, तर नको वेळेवर गडबड व्हायला. मी पटपट नाईट स्किन केअर जे आहे ते फॉलो केलं माझं. तुम्ही मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते, मी ते प्रॉडक्ट सांगत नाही, कारण प्रत्येकाच्या स्किननुसार ते वेगवेगळे असतात, सो गडबड व्हायला नको. आणि 4-5 प्रॉडक्ट यूज केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्या स्किनला नक्की कोणता चांगला होईल. तर मी माझे फिगर आउट केले, त्याप्रमाणे मी करते. आणि तुम्ही रात्रीची स्किन बघू शकता किती हायड्रेट वाटते. तर आम्ही निघालोय पहाटे. खाली आल्यावर लक्षात आलं की यावेळेस आपल्याकडे झाडं पण आहे आणि त्यांना वाऱ्यावर नाही सोडता येणार. सो त्यांच्या फ्रेंडकडे आम्ही चावी ठेवून आलो आहे पहाटे त्यांना उठवून. आणि आम्ही निघालो आणि सखी उठणार नाही असं कधीच होणार नाही. सो सखी पण उठली आणि उठल्या पहिलं काम केलंय ते आईची टिकली काढून स्वतःच्या कपाळाला लावणं. झोप येते पण टिकलीचं काय ते ऑब्सेशन आमच्याकडनं जात नाहीये. कुठे चाललो बाबू आपण? अजून आम्ही झोप येते. ठीक आहे, चला आम्ही निघालो. आम्हाला वाटलं नव्हतं वेळेत निघू, पण आम्ही निघालोय वेळेत. होप सो वेळेत घरी पोहोचू, कारण निखिल ऑफिस पण आहे. पुढच्या 5 मिनिटात आम्ही घरी पोहोचू. आणि घरी आयडिया नाही आहे की आम्ही येतोय, म्हणजे आम्ही येणार आहोत या आठवड्यात असं माहीत होतं, बट आज आत्ता एवढं सकाळी येतो हे कोणाला माहीत नाही आहे. घरी कोणी आहे का हे आम्हालाही माहीत नाही आहे, पण आम्ही चाललोय. कारण फोनही नाही, एवढं सकाळी फोनही नाही करत. जनरली 10 नंतर सखी उठल्यानंतर घरच्यांचे फोन येतात तिच्याशी बोलायला, त्यामुळे चाललोय आम्ही. बघूया आता काय होतंय. सखी बघा कसली आरामशीर झोपली आहे. निघालो त्याच्यानंतर अर्धा तास तिला म्हणजे खूप खेळायचं होतं, अजिबात झोप येत नव्हती. मागेच खेळायचं होतं तिच्या त्या युनिकॉर्न सोबत, बट नंतर मस्त छान झोपी गेली आहे, उठली नाही आहे. आता घरी गेल्यावर बघू काय काय करते. आम्हाकडे जायचं. काय घेणेलच नाही पोरीला आपल्या. हा चला मी निघालो. मी चाललो. चला. अरे बाप रे. प्ले पेन मध्ये जाण्यासाठी आमची धडपड बघा. जायचंय बिटू, पप्पा अरेंज करतोय ते सगळं. आता प्रॉब्लेम असा आहे ना, दरवाजा तिकडनं झालाय. ठीक आहे, तिला मी काढून दिला. मी असं थोडी. अरे अच्छा, फिरवता नाही येणार का? अरे घे रे, ती तुला हात देते. ये म्हणजे तिकडून ओपन करते. तिला बॉल आणावी लागतील अजून त्याच्यात खेळायला. बस रे एवढे बॉल. तनु अरे किती बॉल लागते तिला खेळायला? तरी पण लागतात रे, लागतात जास्त. याच्यात खेळता येतं नीट. काय का नो 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 चला चला. हा काय
इथे पुढे येईल. हा नाही रे मी इथंच उभा आहे. चला चला दे 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 चला. ती माझी गाडी सखी. बुबू दिसतंय तिला पण. सी माझी गाडी आहे ही. नाही इकडे तुझं नाव, इकडे माझं नाव आहे. अरे माझी गाडी. ही माझी गाडी आहे, ही माझी गाडी आहे. तर आज आम्ही आलो तो सकाळी 9-9:30ला. त्याच्यानंतर अख्खा दिवस गेला आवरासावर करणं. तरी अनपॅकिंग नाही केली आहे, बट बाकीच्या सगळीच आवरण्यात ती खूप जास्त एन्जॉय करते. इतकी सारी लोक आणि इतकी सारी मोकळी जागा. ती घरात एका ठिकाणी राहत नाही आहे. तिला माझी आणि निखिलची तर गरजच नाही राहिली. अशा प्रकारे ती ॲटिट्यूड देऊन फिरते आहे सगळीकडे. बट ठीक आहे. बरं, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही घरी का आलो. तर आम्ही खूप विचारानंतर डिसाईड केलं की चला बड्डे करूयात ह्या साईडला. कारण इकडचे सगळे नातेवाईक ज्यांना सखीच्या बड्डेची हौस आहे सगळ्यांना पुण्याला बोलवणं अशक्य आहे. कारण खूप लांबचा प्रवास होतो आणि माणूस घरी जाईपर्यंत ते लागून राहतं मनाला की यार पोचले की नाही. घरी पोहोचलो तेव्हा ती झोपलेली होती म्हणून अशी काही खूप भारी रिॲक्शन तिला दिली नाही. जेव्हा तिला अशी थोडीफार झोप उडाली तिची तेव्हा ती सगळे घराकडे बघत होती की कुठे काय फिरता येईल. मग आम्ही थोड्या आजीकडे गेलो. तसं आजीचं आमचं जमत नाही पण आज गेलो आजीकडे. दे आर इन्व्हायटेड. सो मग असा माहीत नाही की आम्ही 20-22 लोकांमध्ये करतो की मोठा करतो. बाबांकडे मात्र बघून ती खूप खुश झाली होती. बट एवढ्या सगळ्यांना पुण्याला बोलवणं अजिबात शक्य नव्हतं. पुण्याला आम्ही फॉर शुअर मोठा करणार होतो कारण आमचे फ्रेंड सर्कल खूप एक्सायटेड होतं आणि आम्हाला खूप वाईट आणि इतकी दिवसांनी प्ले पेन भेटलं म्हणून आमची धडपड पण बघा कशी झाली होती. कारण सगळे कार्यक्रम जनरली इकडे होतात. पुण्याला असं काही मोठं नाही झालंय का रे. वास्तुशांती पण माझ्या लग्नाआधी झाली होती तेव्हा पण असं काही खूप हे नव्हतं. त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम करायचा होता सखीच्या बड्डेचा पुण्याला की चला सगळ्यांना भेटता येईल की मोठं मस्त काहीतरी करता येईल. कारण सगळ्यांकडे बड्डे सेलिब्रेशन्स काहीतरी झालं. आमचं काहीच झालं नाही लग्नानंतर पुण्याला. सो बट खूप वाईट वाटत होतं. बट करतो आता ह्या साईडला म्हणून आम्ही घरी आलो आहे. कारण मग दोघं साईडच्या आजी बाबांची पण इच्छा होती की नाही यार आमच्या नातीचा बड्डे. एल्स इतका विचार करून लास्टला निखिल बोलला होता की त्यानंतर बापले की गाडीवर पण खूप मस्ती केली. स्किप केलं. त्याचबरोबर जसं मी आज व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला सांगितलं की आम्ही आज काहीतरी गिफ्ट घेतलं आहे सखीच्या बड्डेसाठी. तर तुम्हाला ते पण दाखवते. दाखव. सो हा छोटा आहे अँड दिस इज फॉर सखी. जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही एका ज्वेलर्सचं फोटोशूट केलं होतं. एक ॲड केली होती. तर त्यावेळेस तिथे त्यांनी सखीला असंच त्यानंतर आम्ही सोने खरेदीला गेलो होतो. सखीच्या बर्थडे निमित्त निखिलने सखीला आणि मला दोघींना काहीतरी गिफ्ट घेतलंय. तुम्हाला पुढे कळलंच ते. तिथे गेल्यानंतर त्या दिदीशी पण सखीची छान गट्टी जमली होती. घरी आल्यानंतर मावशी आजी आणि काका आले होते. त्यांना मी कामाला लावून दिलं होतं. मावशी आजी वाटीने काका चमच्याने असं तिला सूप पाजत होते आणि ती पण इतकी आनंदाने पीत होती. त्यांना इतक्या दिवसांनी भेटले तरी इतकी कडकडून मिठी मारली आणि खूप खेळली त्या सगळ्यांसोबत. 8च दिवस बाकी आहे. सो निखिलने आणि मी तिला असा छोटासा हार गिफ्ट केला आहे. ऑफकोर्स थोडे दिवस तो मीच वापरेल बट तो तिला घालून बघितला आम्ही. तिला तो खूप गोड दिसतोय आणि ही आयुष्यभराची आठवणी तिच्या पहिल्या बड्डेची आमच्याकडून. सो ते घेतलं आहे. त्याचबरोबर माझ्या आईपणाला पण 1 वर्ष झालं आहे. सो मला पण निखिलने छोटंसं मंगळसूत्र गिफ्ट केलं आहे. हे खूप क्यूट आहे. ॲक्च्युली मला आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं डायमंड्स घाल तुझ्यासाठी चांगले आहेत, तुझ्या राशीला चांगले आहेत. सो मी जेव्हा हे पण घेतलं तेव्हा पण त्यातलंच घेतलं होतं. आणि हे पण आज एव्हरीथिंग म्हणजे निखिलची चॉईस आहे सगळं काही. बट हे पण असं धाडमधुडून असं काही नाही. हे पण प्लॅन आहे प्रॉपर करे. सो असे गिफ्ट आहेत सखीच्या बड्डेचे सखीसाठी आणि माझ्यासाठी. वी आर एक्सायटेड फॉर बर्थडे. वी डोंट नो की खूप मोठा करू छोटा करू बट त्या दिवसासाठी वी आर एक्सायटेड. माझा पण बर्थडे येतोय आता. बी रेडी. येस, निखिलचा पण बर्थडे आहे नेक्स्ट मंथ. आम्ही असे जानेवारी फेब्रुवारी मार्च लाईन्समध्ये बघूयात. तुझे सगळे बर्थडे मी असे
चांगलेच केलेत ग्रँड टाईप, इफ यू रिमेंबर. बी रेडी. गिफ्ट पण मी तुला असे ग्रँडच दिलेले, सो प्लीज. उलट मला पहिल्यांदा असं भेटलं ते. ग्रँड हवंय मला आता, म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांचं तेवढं झालं, आता मला पण ग्रँड पाहिजे. सखीच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे बर्थडेचं, डोंट यू थिंक सो? नाही, ते मागच्या वर्षी होतं. मागच्या वर्षी निखिल इतका एक्सायटेड होता की तरू तुझा बड्डे होऊन जाईल आणि तुझ्या बड्डे नंतर सखी येईल, म्हणजे सखी माझ्या बड्डेला राहील. 6 महिन्याची होती तुझ्या बड्डेला, कारण ती हार्डली. अँड वन मोर थिंग, आज 4 फेबची नाईट आहे आणि एक्झॅक्टली 1 वर्ष आधी मी ॲडमिट होती. मी आणि निखिल असंच बसलेलो होतो दवाखान्यात आणि वी आर वेटिंग की कधी कळा येतील, कधी इंजेक्शन सोडतील. आणि आमचे आय स्टिल रिमेंबर आमचे मेसेज की निखिल लास्ट डे ॲज अ कपल, उद्या आपण मम्मी पप्पा होणार आहे. जाम टेन्शनमध्ये होतो. आणि जाम टेन्शनमध्ये होतं. एक तर मला ना संडे होता त्या दिवशी आणि मला संडेला किंवा 4 तारखेला बेबी नको होतं, खरंच सांगते. निखिल मला जातं, 1 दिवस काढ मंडीला येऊ दे, 5 तारखेला येऊ दे, असं काहीतरी ते कॉम्बिनेशन होतं. बट सगळंच फसलं. सकीने सगळ्या त्या फसव्या काळा दिला होत्या. बट आज जेव्हा मी ते फोटो बघत होती, मलाच झालं की निखिल लास्ट इयर पण आपण असंच जागे होतो, एका ठिकाणी बसलेलो होतो, बाळाची वाट बघत होतो. आज बाळ वर्षाचं होणार आहे आता लवकरच. आणि ते वर्षाचं बाळ एवढं त्रास देते ना आता. ती इतकी खुंकार झालेली आहे, बाप रे. बट ती इथे आल्यानंतर मग ती एकदा सुद्धा रडली नाही किंवा चिडचिड केली नाही. ती सगळ्यांकडे स्वतःहून जाते आहे, प्रॉपर मस्ती करते आहे. आज तिची मावशी, आजी आणि काका आले होते, त्यांच्या हातूनच खाल्लं पिल्लं. त्यांना इतकी कडकडून मिठी दिली आहे. काकाला तर पहिल्यांदा एवढा चांगला रिस्पॉन्स दिला. मी काकांना, मी भाऊजींना म्हटलं, भाऊजी तुम्हाला पहिल्यांदा एवढा मान भेटला असेल माझ्या पोरीकडनं, की इतकी गोड ती सगळ्यांमध्ये मिक्स होतीये, चालून दाखवते, पप्पी देते आहे, सगळ्यांच्या हातून खातीये, खेळतीये. सो आणि दिस इज व्हॉट वी वॉन्टेड. म्हणून आम्हाला बर्थडे असा एकटा करायला नको वाटत होतं, की हे सगळे तिच्यावर एवढं प्रेम करता आणि थोड्यासाठी गडबड नको व्हायला. फ्रेंड्स समजून घेऊ शकता की आम्ही तिकडे गेलो छोटं सेलिब्रेशन करू शकतो. आणि आमचे फ्रेंड्स असे आहेत की ते येतील मे बी. पहिला आणि 5वा हे 2च, दुसरा तिसरा चौथा अजिबात म्हणायचं. आणि 5व्या नंतर पण बर्थडे नाही आहे. सो बघूयात आता कसं काय प्लॅन होतं. सो स्टे ट्यून. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहताना निखिलला. येस, आणि सखीला पण. या ऑफकोर्स सखीला तर ते देतातच, मला मागावं लागतं. सखीला ऑलरेडी भेटतं. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि थँक्यू व्हेरी मच. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.